स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। 2025 येते, त्यामध्ये जास्तीत जास्त कोणते चॅनल चालू शकतात या संदर्भात आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आणि खास हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। बऱ्याच ताईंना माझी रिक्वेस्ट आहे, तुमच्या बरेच कमेंट होत्या की ताई आम्हाला यूट्यूबवर यायचंय पण कोणता विषय घेऊ हेच समजत नव्हतं। मग मी जे काही विषय सांगते ते तुम्ही त्या संदर्भात खरंच व्हिडिओ बनवा, तुम्ही नक्की 2025 मध्ये पुढे जाल याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देते। माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला YouTube संदर्भात बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत, तरी सुद्धा या व्हिडिओत मी थोडक्यात काही सांगणार आहे तुम्हाला की YouTubeवर येण्याच्या आधी तुम्ही पहिल्यांदा स्वतः ठरवा की तुम्ही YouTube मध्ये कशासाठी येताय। हे बघा, पैसे तर कमवायला सगळेच येतात, त्यासोबत तुमची आवड काय आहे, तुम्हाला त्यामध्ये किती इंटरेस्ट आहे एखाद्या विषयात। उगीच असं नको की यांनी हा चॅनल खोलला, त्यांनी तो खोलला, त्याचा बरोबर पुढे गेलाय म्हणून मीही तो खोलतोय। अजिबात असं करायचं नाही। तुम्हाला त्या विषयात आवड पाहिजे, त्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे। कसं होतंय, आपण इतरांचे व्हिडिओ बघून जास्तीत जास्त 10 ते 15 व्हिडिओ टाकू शकतो, पण पुढचे व्हिडिओ आपण कुठून टाकणार। हे बघा, तुम्हाला जे काही करायचंय ना ते अगदी मनापासून करायचं। तुम्ही जेवढं तुमच्या आतून तुम्हाला जेवढी माहिती असेल ना, जी माहिती तुम्हाला आहे ती सांगायची। आपल्या मराठी माणसांचा असा म्हणजे आपण मराठी माणसे असे आहोत ना की आपल्याला असं वाटतं की नाही, मी माझ्या जवळची माहिती जर इतरांना सांगितली तर ते माझ्यापेक्षा पुढे जातील। प्लीज हे डोक्यातून काढा। तुम्ही मला एक सांगा, तुमची माहिती, तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे, जी काही माहिती आहे ते तुमच्याजवळ ठेवून तुम्ही आतापर्यंत किती पुढे गेला, त्यापेक्षा ती इतरांना सांगा। आपल्या बरोबरचे जे आहेत, आपल्या पाठीमागे जे राहिले त्यांना आपण सोबत घेऊन पुढे जाऊया। त्यांना ज्यावेळेला तुम्ही ही सगळी माहिती सांगाल त्यावेळेला खरंच माणसं तुमच्या म्हणजे चॅनलवर येऊन तुम्हाला बघणार, तुम्ही काय माहिती सांगताय ती लोकांसाठी खरंच उपयोगी असेल ना, नक्की तुमच्या व्ह्यूज वाढणार। कोणताही तुम्ही चॅनल घ्या, फक्त ना त्या चॅनलमध्ये कमीत कमी ना एकदा तुम्ही जरी एखाद्या विषयाची आवड नसली ना, त्या विषयात आवड निर्माण करा, सगळं शिका, आपोआप तुम्हाला बरेच विषय मिळतील। आता तुम्हाला मी कोणते चॅनल जास्त चालू शकतात त्याबद्दल माहिती सांगते। एक म्हणजे टेक्निकल फील्ड। यामध्ये काय असतं, आता बघा, मोबाईलला पासवर्ड कसा टाकायचा, फेसबुकला, व्हॉट्सअपला, इन्स्टाला अकाउंट कसं खोलायचं, हे बरेच व्हिडिओ आहेत। पण जर पासवर्ड आपला हरवला, आपल्या लक्षात नाही राहिला, किंवा फेसबुक डिलीट झालं, व्हॉट्सअप डिलीट झालं, तर आपले काही फोटो असतात, डाटा असतो, तो रिटर्न कसा घ्यायचा या संदर्भात व्हिडिओ बनवा। यानंतर आपण फोन पे, गुगल पे वापरतो, म्हणजे ही टेक्निकल जी माहिती असते ना त्याच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी असतात बघा, ज्या आपल्याला लक्षात नसतात। आणि हिंदी युट्यूबरांचे भरपूर चॅनल आहेत, तुम्ही त्यांचे चॅनल बघून काही गोष्टी शिकू शकता आणि त्याचं मराठीत तुम्ही सांगू शकता। कारण बघा, आपण तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर फोन पे, गुगल पे बऱ्याच वेळा वापरतो, बऱ्याच वेळेला आपल्याकडून पेमेंट जातं पण समोर ते पोहोचलेलं नसतं, परत 24 तासांनी ते आपल्या अकाउंटला ऍड होतं, पण तोपर्यंत आपल्याला किती भीती वाटते काय, मग या म्हणजे काय सिस्टीम आहे, कुठे अडकलंय, या काही गोष्टी असतात बघा ठराविक, त्या तुम्ही त्या चॅनल तर्फे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा। कारण अशा बऱ्याच हल्ली गोष्टी आहेत, तुम्ही म्हणजे बँकेचं अकाउंट कसं काढायचं, फोन पे, गुगल पे कसं काढायचं हे शिकवण्यापेक्षा याचे तर व्हिडिओ बरेच आहेत आणि बऱ्याच लोकांना हे येतं। याच्यापेक्षा यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर कसं पडायचं, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं, मग त्या संदर्भात तुम्ही व्हिडिओ बनवा। जर तुमचं फोन पे नाही चाललं किंवा काय म्हणजे प्रॉब्लेम येतात तुम्हाला, तर तुम्ही यूज करता त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती येत्या, किंवा व्हॉट्सअप लॉक झालं किंवा काय असं काय म्हणजे त्याच्यावर काय आपण सोल्युशन काढू शकतो, हे तुम्ही एकदा असं विचार करून त्याच्यावरती व्हिडिओ बनवा, नक्की तुमचे चालतील। कारण असे बघणारे भरपूर लोक असतात की ज्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो, आपण सुद्धा व्हिडिओ बघत असतो। यानंतरचा दुसरा विषय असा आहे की यूट्यूब चॅनल। आता बऱ्याच जणांना यूट्यूबवर यायचंय, पण व्हिडिओ कसे बनवायचे, कसं एडिटिंग करायचं, कोणत्या ॲपमधून करायचं, थंबनेल कसं द्यायचं, व्हॉइस कसं द्यायचा, बोलायचं कसं, किंवा एखाद्या विषयाची माहिती कशी घ्यायची, गुगलवरून कशी घ्यायची, कोणते फोटो वापरले, कोणते सॉन्ग वापरले तर कॉपीराईट येऊ शकतो, यूट्यूबबद्दल काय काय माहिती आहे, लोकांच्या मनात अनेक असे डाऊट्स आहेत, ते तुम्ही हे बघा, यूट्यूब चॅनल तर कसा खोलायचा हे सांगा। पण तुम्ही लोकांचे व्ह्यूज का वाढत नाही, सबस्क्राईबर का वाढत नाहीत, लोक काय चुका करतायत प्रत्येक चॅनलच्या पाठीमागे, ह्याचं कारण लोकांना पटवून द्या, नक्की म्हणजे तुमचा चॅनल बघितला जाईल। कारण आपण आता 2025 मध्ये असे चॅनल काढायचे की प्रत्येक गोष्टीवर आपल्याला सोल्युशन काढता आलं पाहिजे। माहिती तर देतोयच आपण, पण ना
जर अडचण आली, एखाद्याला यूट्यूबमध्ये अडचण आली, तर त्यांना हमखास आपल्यावर विश्वास ठेवून तो त्याची अडचण सोडवली पाहिजे, असे व्हिडिओ बनवूया. त्यानंतरचा तिसरा विषय येतो मोटिवेशन. याची ना जवळजवळ 80% लोकांना गरज आहे. आज बऱ्याच जास्तीत जास्त महिला एवढ्या डिप्रेशनमध्ये जीवन जगतायत ना, मग त्यांना मोटिवेट कसं करता येईल, त्यांना त्यांच्या ज्या त्या सध्याच्या परिस्थितीला तोंड देत आहेत त्या सगळ्यातून त्यांना कसं बाहेर पडता येईल. तुमच्याकडे बरेच अनुभव असतील, ठीक आहे, आपल्याला आपले अनुभव जगाला नाही सांगायला आवडत, पण तुम्ही त्याच्याऐवजी दुसऱ्याचं उदाहरण सांगा. तुम्ही तुमचं नाव घेऊ नका, दुसऱ्याच्या आयुष्यात काय झालं, तो कसा बाहेर पडला हे बघा. बऱ्याच वेळेला काय होतं, डिप्रेशनमध्ये जाऊन बऱ्याच ताई असू द्या किंवा मुली असू द्या किंवा पुरुष दादा असू द्या, काहीतरी चुकीचं पाऊल उचलत आहेत, तर ते उचलल्यानंतर त्याचे दुष्परिणाम फक्त त्यांनाच भोगायला लागणार आहेत. मग त्यांनी या सगळ्या गोष्टींपासून ते कसे लांब राहतील. म्हणजे थोडक्यात काय, जेवढं मोटिवेट करता येईल ना तेवढं तुम्ही तुमच्या व्हिडिओतून दुसऱ्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा. त्यांना असं वाटलं पाहिजे, काही गोष्टी आहेत ना त्या तुम्ही जेवढं होतं होईल ना तेवढं समजून सांगायचा प्रयत्न करा. हा विचार नका करू की आता आपल्याला माहिती आहे समोरचा एखादा चुकतोय किंवा एखादा चुकीचं वागतोय, त्यानं हे केलं नाही पाहिजे, तर तुम्ही त्यांना आवर्जून सांगा, ठीक आहे नाही ऐकू द्या, पण आपलं कर्तव्य आहे सांगणं. आता बरेच यूट्यूब म्हणजे मोटिवेशनचे व्हिडिओ एवढे यूट्यूबवर आहेत आणि बघितले जातात का, तर आज ते म्हणजे गरज आहे. मग तुम्ही ना काहीतरी उदाहरणं द्या लोकांना, त्यातून ते कसे बाहेर पडले, तुम्ही सुद्धा बाहेर पडू शकता. हा लोकांना एक कॉन्फिडन्स द्या. तुमचा म्हणजे हा मोटिवेशनचा सुद्धा चॅनल म्हणजे चालू शकतो, कारण तुम्ही तसं लोकांना गाईड केलेलं आहे. तुम्ही अनुभव सांगा, आता सध्याच्या युगात काय चाललंय, जगात काय चाललंय, घराघरामध्ये काय चाललंय हे लोकांना सांगा. त्या सगळे परिस्थिती कशी हँडल करायची, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, हे सगळं ज्यावेळी तुम्ही सांगाल त्यावेळेला नक्कीच लोक तुमच्या चॅनलवर टिकून राहतील आणि तुम्हाला सपोर्ट जाण्यासाठी तुम्हाला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करतात. यानंतरचा अजून एक विषय येतो की न्यूज देणे. आता तुम्ही म्हणाल, आपण तर महिला मंडळ एकमेकांना न्यूज देत असतो, शेजारणीची, मैत्रिणीची, नातेवाईकांची, असल्या न्यूज नाही द्यायच्या. आता सध्या जगात काय चाललंय, आता लाडकी बहीण योजना आलेली, यानंतर काहीतरी गॅस पण फ्री होते, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. परत आता सरकार भरपूर नवीन स्कीम काढतंय, ते ना लोकांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्या संदर्भात तुम्ही डेली अभ्यास करत जावा, डेली अपडेट घेत जावा आणि तेच फक्त तुम्ही व्हिडिओतर्फे लोकांना सांगायचंय. बऱ्याच ताई आज अशा आहेत की त्यांना बऱ्याच सरकारच्या स्कीम माहिती नाही, त्यामुळे त्या म्हणजे त्यापासून लांब आहेत. त्यांना ते सांगा, तुम्ही बचत गट चालवताय तर त्या बचत गटाचे फायदे काय, तुम्ही कसे पैसे सेव्हिंग करताय किंवा त्यापासून लोकांना, महिलांना कसा उपयोग होतोय. बरं सरकारच्या बऱ्याच स्कीम येतात, त्या बऱ्याच ताईंच्या पर्यंत पोहोचत नाहीत, त्यांना लाभच घेता येत नाही. त्यामुळे या सगळ्या स्कीम आहेत ना त्या संदर्भात सुद्धा तुमचा चॅनल चालू शकतो. तुम्ही बऱ्याच महिलांना गाईड करू शकता. आणि काय होतंय, तुमचा रिकामा वेळ दुसरं काहीतरी करण्यापेक्षा तुम्ही कशा तरी घालवताय हे महत्वाचं. तुम्ही स्वतः शिकत दुसऱ्यांना सुद्धा शिकवा, खरंच खूप उपयोग होईल. आता मी तुम्हाला सांगायचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच ताईंना पैसे मिळाले नाहीत, बऱ्याच ताईंना मिळालं, काहींना माहिती सुद्धा होतं कशी प्रोसेस करायची, पण बऱ्याच जणींनी एकमेकींना सांगितलं नाही. प्लीज असं करू नका. बघा, आपल्याकडे जे आहे ना ते जेवढं होता होईल तेवढं दुसऱ्यांना सांगायचा प्रयत्न करा. लोक तुम्हाला एवढं म्हणजे डिमांड देतील ना, का तर तुमच्याकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे. उगीच माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत, तर मी जर त्या माझ्याजवळच ठेवल्या, लोकांना दिल्याच नाही, तर तुमचे व्हिडिओ कोण बघेल सांगा बघून. त्यामुळे ना या अशा आहेत ना आता ट्रेडिंग ज्या न्यूज चाललेल्या आहेत किंवा काय बातम्या आहेत ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करा नक्की. म्हणजे आता जरी माहिती पडलं की बाबा या चॅनलवर आपल्याला डेली अपडेट भेटतात, डेली राहू द्या, 1-2 दिवसांनी तरी न्यूज काय खरं काय खोटं आहे ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. नक्की तुमच्या चॅनलला बरेच जण व्हिजिट देतील. यानंतरचा अजून एक विषय येतो की आता आपल्यावर वर्षाचे 365 दिवस आहेत, प्रत्येक दिवसाचं काही ना काहीतरी महत्व आहे. याची सगळी माहिती तुम्हाला गुगलवर मिळेल. आता जानेवारी महिना येतोय, त्यामध्ये संक्रांत कधी आहे, किंक्रांत कधी आहे, नंतर अमावस्या कधी, पौर्णिमे कधी आहे, बरेच असे सणवार असतात, ते बऱ्याच ताईंना माहिती नसतात. प्रत्येक वेळी कॅलेंडर बघावं लागतं. मग प्रत्येक सणाची काय म्हणजे काय कथा आहे, प्रत्येक सणामागे संक्रांत का केली जाते, त्याच्या पाठीमागचं कारण काय, अमावस्या, पौर्णिमा, अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आजही बऱ्याच जणांना माहिती नाही. ते तुमच्या चॅनलतर्फे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. जर एखादा सणवार नाही साजरा झाला तर काय होतं हे सुद्धा सांगा. उगाच लोकांना जास्त टेन्शन देऊ नका. म्हणजे बघा, असं मेंटॅलिटी, तुम्ही जर हे नाही केलं तर तुमच्या बाबतीत ते घडू शकतं, असं काही सांगू नका. जेवढं होतं त्या तुमच्या चॅनलमधून लोकांना पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करा. त्यांना एवढं मोटिवेट करायचं की त्यांना असं ना
छान वाटलं पाहिजे, आपण काहीतरी त्यांच्यासाठी आपण म्हणजे ते आपल्यासाठी एवढी 10 मिनिटं देत आहेत, तर आपल्या व्हिडिओमधून त्यांना कमीत कमी 1 मिनिट तरी त्यांना चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे. यानंतरचा अजून एक विषय येतो म्हणजे महिलांच्या हेल्थबद्दल. आता बघा तुम्ही योगासने, परत डेली एक्सरसाइज कशी करायची, असे बरेच व्हिडिओ आहेत, पण प्रत्येक वेळी आपण प्रत्येक व्हिडिओ बघणार आहे का? नाही. आपले जास्त प्रॉब्लेम काय आहेत, कंबर दुखते किंवा मासिक पाळी झाल्यानंतर बऱ्याच वेळेला त्रास होतो, किंवा असं पाठदुखी, मणक्याचा प्रॉब्लेम, मानदुखी, अचानक डोकं दुखणं, असे बरेच प्रॉब्लेम आहेत. मग त्यामधून कसं बाहेर पडता येईल? जेवढं नॅचरल, हे बघा मेडिसिन हे काही सांगू नका, फक्त नॅचरल नैसर्गिकरित्या कसं बाहेर पडता येईल ना. कंबर दुखते तर त्याच्यावर कोणता योग आहे, त्याच्यासाठी कोणता व्यायाम केला पाहिजे, तुमच्या हेल्थची काळजी कशी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या चॅनलतर्फे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. कारण काय झालं हल्ली, याची आपल्याला गरज आहे. ज्या गोष्टींची गरज आहे ना तेच चॅनल पुढे येत नाही. ती बऱ्याच अशा, आता तुम्ही बघता आपण ब्युटी प्रोडक्ट बरेच वापरतो, ठीक आहे. आपण ज्या युट्यूबरांचे बघतो त्यांनी ते तसं वापरले, त्यांनी हे घेतले, त्यांनी ते घेतले म्हणून आपण घ्यायला जातो. मला तुम्हाला एक सांगायचंय बघा, त्यांना काही त्यांनी स्वतः घेतलेलं नसतं, त्यांना प्रत्येक कंपनी त्यांना ऍड करण्यासाठी ते देत असते, ते आपल्या समोर वापरून सांगतात हे छान आहे, ते छान आहे. आपण घेतो, बऱ्याच वेळेला ते आपल्याला सूट होत नाही, आपल्याला रिझल्ट खराब येतो, तरी सुद्धा आपण लोकांना सांगत नाही. तुम्ही ज्या या गोष्टी आहेत ना त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा की कोणतं प्रोडक्ट वापरल्यानंतर काय इफेक्ट होऊ शकतो, कोणतं वापरलं पाहिजे, कोणतं नाही वापरलं पाहिजे. जेवढं होता होईल तेवढं तुम्ही नॅचरल राहिलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही लोकांना पटवून द्यायला शिका. बघा नक्की तुमच्या चॅनलवर व्हिजिट देणार लोकांना ना. आता काय झालंय, एवढ्या आयुष्यात ना प्रॉब्लेम येतात ना, त्यांना फेस करायचंय. मग ते फेस करण्यासाठी काय मार्ग निघतोय हे बघण्यासाठी ते युट्यूबवर येत आहेत. आपलं काय हे डेलीचं तर चाललंयच, पण लोक ह्या प्रॉब्लेममधून त्यांच्या बाहेर कसे पडतील त्याचं जर उत्तर तुमच्याकडे असेल तर ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. आता बऱ्याच त्यांच्या रेसिपीचा चॅनल आहे, मी बऱ्याच त्यांच्या रेसिपी बघतात, खूप छान असतात, त्या मेहनत घेतात. पण मला त्यांना एक सांगायचं आहे की तुम्ही रेसिपी सोबत अजून एक ॲडिशनल हे करा की ठीक आहे तुम्ही तो पदार्थ बनवलाय, पण बऱ्याच काही अशा आहेत की त्यांच्याकडून तो पदार्थ बिघडू शकतो. मग बिघडल्यानंतर त्याच्यावर काय उपाय करता येईल, त्याच्यावर काय टिप्स आहेत ते सुद्धा सांगा. आता ठीक आहे तुम्ही मसाले डोसा कसा बनवायचे त्याची पूर्ण रेसिपी पूर्ण व्यवस्थित दिलीत, पण बऱ्याच वेळेला असं होतं की चुकून जास्तच पाणी होतं, मग ते पीठ पातळ झालं, मग त्याचा व्यवस्थित डोसा येत नाही किंवा डोसा चिटकला जातोय. तुम्ही म्हणजे ह्याच्यावर काय उपाय आहेत हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा. आपण सर्च करताना आपण स्वतः काय करतो, ठीक आहे आपलं एखादं पुरणपोळी बनवत असेल, पुरण पातळ झालं तर आपण सर्च करतो, पुरण पातळ झाले तर आता ते व्यवस्थित कसं करायचं, मग ते म्हणजे कसं करायचं या संदर्भात व्हिडिओ बनवा. म्हणजे कुकिंगच्या ज्या रेसिपी आहेत हे बघा, कुकिंगच्या रेसिपी तर चालूच आहेत, पण जर त्या रेसिपी बनवताना एखाद्या ताईला प्रॉब्लेम आला तर त्यातून बाहेर कसं पडायचं ते त्यांना सांगा. आज त्याची जास्त गरज आहे, कारण प्रत्येक जणीला तर स्वयंपाक येतच असतो, जेवण येतच असतं, पण एखादा पदार्थ चुकला तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे हे पण त्यांना माहिती पाहिजे, हे सुद्धा तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. नंतर आपल्या ज्या जुन्या आपल्या आजी पणजी यांच्या काळात ज्या रेसिपी होत्या, भाज्या होत्या, त्या लोकांना म्हणजे त्या सांगण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यापासून काय शरीराला आपल्या गरजेचं आहे हे जेवढं तुम्ही सांगता येईल ना तेवढं सांगा. मी असं सहज अभ्यास करत होते की लोकांना म्हणजे बऱ्याच त्यांच्या कमेंट आहेत की यूट्यूबवर कोणते व्हिडिओ टाकायचे, कोणत्या म्हणजे चॅनल बनवायचे, त्या संदर्भात मी लिस्ट काढत होती ना. मला एवढे विषय मिळाले ना. आता जर हे सगळे विषय सांगत बसले ना तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, पण मला हे जास्त ट्रेंडिंगमध्ये चालणार आहे. आणि म्हणजे हे खूप विषय असे आहेत की जे चालू शकतात. आता ज्या त्यांचे चॅनल पहिल्यापासून चालू आहेत पण त्यांना यातला एखादा जर विषय आवडला असला ना तरी तुम्ही तो घ्या आणि त्यात पुढे जावा. असं काही नाहीये की तुम्ही पहिला तो चालवत होता ना आता दुसरा अचानक विषय घेतलाय, काही प्रॉब्लेम नाहीये. हे बघा थोड्याफार व्ह्यूज पहिल्यांदा कमी येतील, पण एकदा लोकांना तुम्ही पटवून द्यायला लागला, लोकांना तुमच्या गोष्टी पटायला लागल्या ना, भरपूर लोक तुमच्या चॅनलला व्हिजिट देतील. अजून बरेच चॅनल आहे सांगण्यासारखे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि जास्त व्हिडिओ मोठा झाले की लोक बघायला मागत नाही, हा मला अनुभव आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर खरंच यातील एखादा व्हिडिओ आवडला असेल म्हणजे एखादा विषय आवडला असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही नक्की या विषयावर पुढे जाणार असाल तर ते सुद्धा मला सांगा. मला जेवढं होतील ना तेवढे तुम्हाला टॉपिक द्यायचा नक्की प्रयत्न करेन. ही माहिती सांगताना कुठे काही चुकलं असेल तर त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. श्री स्वामी समर्थ.